पुण्याच्या शनिवार वाड्याचा आज 294वा वाढदिवस साजरा करण्यात आला। पहिल्या बाजीराव पेशव्यांनी 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याच्या वास्तुशांतीचा समारंभ केला होता। त्यानंतर विस्तार पावत गेलेल्या मराठा साम्राज्यासोबत शनिवार वाड्याचं महत्त्व देखील वाढत गेलं। पेशव्यांची सत्ता शिखरावर पोहोचली असताना संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार या शनिवार वाड्यातून पाहिला जात होता। मात्र हा शनिवार वाडा अनेक खळबळजनक घटनांचाही साक्षीदार राहिला। शनिवार वाड्याच्या या इतिहासाचा आणि वर्तमान स्थितीचा वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। हा शनिवार वाडा आज 294 वर्षांचा झाला। छत्रपतींचे पेशवे असलेल्या पहिल्या बाजीरावांनी 10 जानेवारी 1730 ला या वाड्याचं भूमिपूजन केलं होतं आणि काम पूर्ण झालं होतं 22 जानेवारी 1732 ला। एक वेळ अशी आली की संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार या वाड्यातून पाहिला जात होता। अनेक महत्त्वाच्या आणि तेवढ्याच खळबळजनक घटनांचा हा शनिवार वाडा साक्षीदार राहिला आहे। ऐतिहासिक संदर्भ तर या वाड्याशी जोडले गेले आहेतच, त्याचबरोबर एक सांस्कृतिक प्रतीक म्हणून देखील या शनिवार वाड्याकडे पाहिलं गेलं आहे। या शनिवार वाड्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चला शनिवार वाड्याच्या इतिहासाच्या सफरीवरती। बाजीरावांनी 1732 ला जेव्हा या वाड्याची वास्तुशांत केली तेव्हा हा वाडा 2 मजल्यांचा होता आणि हे असे 3 चौक या वाड्यामध्ये होते। पेशव्यांनी त्यासाठी त्यावेळचे 16,000 रुपये खर्च केले होते। पुढं नानासाहेब पेशवे आणि सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये या वाड्याचा वेळोवेळी विस्तार होत गेला आणि जेव्हा मराठा साम्राज्य पेशवाई शिखरावरती पोहोचली तेव्हा हा वाडा तब्बल 6 मजल्यांचा झाला होता। जे काही मोजके अवशेष या वाड्याचे आज देखील इथं पाहायला मिळतात त्यामध्ये हे कारंजा आहे। मात्र ज्या पद्धतीने केंद्रीय पुरातत्व विभागाने निगा राखायला हवी तशी राखली जात आहे असं दिसत नाही। अनेक ठिकाणी ही लाकडं कुजलेल्या अवस्थेमध्ये आहेत। या वाड्याला 20 फूट उंचीची तटबंदी आहे। अनेक ठिकाणी तटबंदीची देखील दुरावस्था आहे। शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या वरती असलेला हा सज्जा आज शनिवार वाड्याचा एकमेव असा हा भाग सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो। इतर ठिकाणी उरलेत ते फक्त अवशेष, अर्थात याचं देखील पुन्हा बांधकाम करण्यात आलं आहे। मात्र यामुळं पर्यटकांना इथं थोडासा विसावा घेता येतो, फोटो काढता येतात। कधी काळी या शनिवार वाड्यामध्ये 1000हून अधिक लोक वास्तव्याला होते। त्याच शनिवार वाड्यामध्ये आज हा फक्त इमारतीचा छोटासा भाग उरला आहे ज्याच्यावरती छत आहे। काका मला वाचवा ही 18 वर्षांच्या नारायणराव पेशव्यांची आर्त किंकाळी उमटली ती शनिवार वाड्याच्या याच कोपऱ्यामध्ये। तेव्हापासून शनिवार वाड्याच्या दक्षिणेकडील या दरवाजाला नारायण दरवाजा असं नाव मिळालं। नारायणराव पेशवे दुपारच्या जेवणानंतर त्यांच्या महालात विश्रांतीसाठी निघाले असताना गारद्यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं। जीवाच्या आकांताने नारायणराव पळाले ते आपल्या काकांकडे आणि
काका मला वाचवा असं आर्जव त्यांनी सुरू केलं. अर्थात ज्या काकांना ते विनंती करत होते त्याच काकांनी त्यांना मारण्याचे आदेश दिले होते. नारायणरावांच्या या विनंतीचा, या आर्जवाचा काहीही उपयोग झाला नाही आणि नारायणराव पेशवे आणि त्यांच्या मदतीसाठी जो कोणी आला त्याची त्या प्रसंगामध्ये हत्या करण्यात आली. तेव्हापासून हा दरवाजा नारायण दरवाजा म्हणून या शनिवारवाड्यामध्ये ओळखला जातो. या शनिवारवाड्याची कहाणी बाजीराव मस्तानीच्या प्रेमकथेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या प्रेमकथेला सुरुवात झाली होती उत्तर भारतामध्ये. तिथून बाजीराव मस्तानीला पुण्याला घेऊन आले. या शनिवारवाड्यामध्ये बाजीरावांनी मस्तानीला आणलं आणि तिच्यासाठी या शनिवारवाड्यात स्वतंत्र असा महाल उपलब्ध करून दिला. तिला पत्नीचा दर्जा दिला. शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजाला लागून असलेला हा दरवाजा मस्तानी महालाकडे येणारा दरवाजा म्हणून, मस्तानी दरवाजा म्हणून आज देखील ओळखला जातो. ला पहिल्या बाजीराव पेशव्यांचं सावरखेड या ठिकाणी निधन झालं आणि त्यानंतर काहीच दिवसांनी त्याच धक्क्यातून मस्तानीचा देखील शेवट झाला. या प्रेमकथेचा हा करुण अंत देखील या शनिवारवाड्याशी जोडला गेला आहे. साली जेव्हा पेशवाई बुडाली, पेशवाईचा अस्त झाला, तेव्हा या वाड्याच्या दुरावस्थेला देखील सुरुवात झाली. 1827ला जी मोठी आग लागली त्यामध्ये हा वाडा पूर्णपणे जळून खाक झाला. या शनिवारवाड्याची रचना त्यावेळच्या राजस्थानी वास्तुशैलीत करण्यात आली होती. त्यामुळं 1818 साली पेशवाईच्या अस्तानंतर आतील भाग जरी जळाला तरी समोरची ही दर्शनी बाजू तेवढीच आकर्षक राहिली आणि त्याच्या समोर असलेलं हे प्रांगण स्वातंत्र्य चळवळीसह अनेक आंदोलनांना प्रेरक ठरलं. इतिहासाकडे स्वच्छ नजरेने नाही पाहिलं की काय होतं हे गेल्या काही काळात घडलेल्या घटनांवरून आपल्याला दिसून आलं आहे. त्यामुळं शनिवारवाड्याच्या इतिहासातून सर्वांनीच योग्य तो बोध घेण्याची गरज आहे. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.